तर 1 तारखेच्या आंदोलनामध्ये ताकदीनं उतरणार आहोत. मतचोरीचा मुद्दा गावोगावात घेऊन जाणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळवूनच घेऊ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलंय. तर वैयक्तिक कारणामुळे बैठकीला गैरहजर राहिलो असंही सपकाळ यांनी म्हटलंय. तर याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. पाहूया. मतचोरी विरोधात महाविकास आघाडीकडून 1 तारखेला या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरेंनी या संदर्भात बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील गैरहजर. नेमकी काय नाराजी आहे ते आपण जाणून घेऊ. दादा, बैठकीला आपण गैरहजर होतात, काय नेमकं कारण आहे? कारण की काही दिवसांपूर्वीच भाई जगतापांनी वेगळीची भूमिका घेतली होती. आजची जी मीटिंग होती ही ओटचोर गद्दीचोड या अनुषंगाने होती आणि या मीटिंगला कुठल्याही प्रकारचा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा संबंध नव्हता. तर थेट स्वरूपामध्ये मतांची झालेली धांदली आणि निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये असंवेदनशीलतेची आणि घटनाबाह्य त्यांची कृती या विरोधात पुढील पाऊल काय असावं या संदर्भातली सदर मीटिंग आज संपन्न झाली. 1 तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का आणि कोण कोण प्रमुख नेते आपले हजर राहतील? या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी राहील, काँग्रेसचे प्रमुख नेते त्यामध्ये सहभागी राहील. मला आपल्याला अत्यंत नम्रतेने हेही सांगायचं आहे की हा मुद्दा व्यक्तिविशेष म्हणूनचा नसून हा पक्ष म्हणून यामध्ये आमचा काँग्रेस पक्षाचा याच्यामध्ये सहभाग आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? काय वाटतं, सरकार करेल कर्जमुक्ती शेतकऱ्यांची? सरकारला करण्याकरता आम्ही भाग पाडू ही काँग्रेस पक्षाचा निर्धार आहे. त्यामुळे हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊन जे जे पक्ष ज्या ज्या संघटना कार्यरत आहे आपसूक आमचा त्यांना देखील पाठिंबा आहे. नक्कीच शेतकरी नेते बच्चू कडू असतील किंवा मग मतचोरीचा मुद्दा असेल, या मतचोरीच्या मुद्द्यामध्ये कुठल्याच प्रकारचे दुमत नाही आहे. 1 तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वच काँग्रेसचे पक्ष आणि घटक पक्ष एकत्रितरित्या वोटचोर गद्दीचोड हा मुद्दा घेऊन 1 तारखेच्या आंदोलनात सहभागी होतील अशी भूमिका जी आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतल्याचं आपल्याशी बोलताना म्हटलंय. प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.